हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये ठाकरे बंधूंची युती। राज ठाकरे मुंबईत 6 जुलैला तर उद्धव ठाकरे 7 जुलैला आंदोलन करणार। पक्ष विसरून सर्वांनी एकत्र येण्याचं दोन्ही ठाकरेंचं आवाहन। हेरगाव चौपाटीवरून 6 तारखेला राज ठाकरेंचा मोर्चा निघणार। उद्धव ठाकरेंच्या नेत्यांशी देखील आमचे नेते बोलतील। कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, सर्वांनीच मोर्चामध्ये सहभागी व्हा, राज ठाकरे यांचं आवाहन। हिंदीच्या सक्ती म्हणजे भाषिक आणीबाणी, उद्धव ठाकरे यांची टीका। 7 जुलैला आझाद मैदानावर मराठी समन्वय समितीचा मोर्चा। मराठी कलाकारांनाही सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांची साथ। हिंदी सक्तीबाबत ठाकरे बंधूंची भूमिका। शरद पवार यांना मान्य, सरकारने हट्ट सोडावा, मातृभाषा हीच महत्त्वाची असावी, पवारांचं मत। महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आणि हिंदी पर्यायी विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून उत्तर। तर मराठीमध्ये टोमण्यांव्यतिरिक्त अनेक अलंकारिक शब्द उद्धव ठाकरेंनी ते वापरावेत, फडणवीसांचा टोला। माळेगाव कारखान्यासाठी 500 कोटींचं आमिष दाखवलं। अर्थमंत्री अजित पवार ते पैसे कुठून आणणार आहेत, राऊतांचा निशाणा। तर निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना 10,000ची पाकिटं वाटल्याचा रंजन तावरे यांचा आरोप। राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींना टोल भरावा लागणार नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं स्पष्टीकरण। दुचाकींना टोल आकारण्याचा निर्णय प्रस्तावितही नाही, असं स्पष्ट। बुलढाण्यामध्ये मुंबई नागपूर महामार्गावर कांचनगंगा नदीला पूर, डोणगाव रस्ता पाण्याखाली। तर अकोला शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत, गाड्याही पाण्यामध्ये बुडाल्या। राज्यभरामध्ये पावसाची रिपरिप वाढली। मराठवाड्यात 65 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। विदर्भात पुढील 5 दिवस तीव्र अलर्ट। जोरदार पावसामुळे कुलू मनालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना पूर, अनेक घरं गाड्या पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत। नदीमधून गाडी वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। तर पावसाच्या पाण्यामध्ये वाहून आला झाडांचा खच। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये दाखल। स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सूल यशस्वीपणे ISSला जोडलं। शुभांशु शुक्ला 14 दिवस अंतराळामध्ये राहणार।